नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, शासन नवनवीन असे उपक्रम राबवत आहे. प्रत्येक क्षेत्र डिजिटलमय होत चालले आहे. तर बघा, जी जुनी माणसं आहेत त्यांना अशा गोष्टी थोड्या अवघड जात असतील, परंतु आता प्रत्येक घरात मोबाईल आहे. त्यामुळे हा डिजिटल झालेले जे शेतीचं रूप आहे ते प्रत्येकाला समजायला सोपं जाईल. तर बघा, महसूल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेची शासन स्तरावर माननीय महसूल मंत्री यांनी दखल घेतली आणि ही जी बुलढाणा जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम पूर्ण बुलढाणाभर राबवली जात होती, ती आता संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. आता बघा, हे नेमकं काय आहे ते आपण पाहूया. तर बघा, सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जे मयत खातेदार असतात यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद ठरलेल्या कालावधीत अधिकार जे अभिलेख असो जे अभिलेख असते त्या अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. याच दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, सर्व मयत खातेदारांचे वारसांच्या नोंदी अपडेट करायच्या आहेत, म्हणजे अद्ययावत करायच्या आहेत आणि जे मयत झालेले आहेत त्यानंतर त्यांचे जे कायदेशीर वारस आहेत त्यांच्या नोंदी खात्यावरती लावायच्या आहेत. तर ही योजना राबवण्यासाठी शासनाने काही कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे. तर तो नेमका कार्यक्रम कसा आहे ते आपण पाहूया. त्याच्यासाठी काही कालावधी निश्चित केलेला आहे. तर बघा, दिनांक 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 याच्यामध्ये काय कार्यवाही करायची. तर बघा, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडून, म्हणजे ज्यांचा वाद कोर्टात गेलेले आहे अशी प्रकरणे सोडून गाव न्याय मयत खातेदार यांची यादी तयार करायची आहे. त्यानंतर 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 याच्यामध्ये बघा, वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू दाखला असेल, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख असतील, स्वयंघोषणापत्र असेल, पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांचे वय, पत्ते, मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, रहिवासबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे सादर करायचा आहे. मग तलाठी काय करतील की त्यांनी मग काय करायचे, त्यांची स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करायचे आहे. त्यानंतर बघा, 21 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 याच्यामध्ये काय कार्यवाही करायची. त्यांनी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानंतर सातबारा दुरुस्त करावा की जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवल्या जातील. हा झाला कार्यक्रम. तर यासाठी शासनाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासनाने काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काही निर्देश सुद्धा दिलेले आहेत. आता शासनाने नेमके काय निर्देश दिलेले आहेत ते आपण पाहूया. तर बघा, आता तालुका स्तरावर कोणाला जबाबदारी दिली ते आपण पाहूया. म्हणजे बघा, शासनाने टप्प्याटप्प्यावर प्रत्येकाला जबाबदारी दिलेली की जेणेकरून ही मोहीम यशस्वी होईल. आता तालुका सर्वात पहिल्यांदा काय येतं, तालुका. तर तालुका स्तरावर शासनाने बघा, संबंधित तालुक्याचा जो तहसीलदार असतो त्या तालुक्याचा तहसीलदार यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांनी काय करायचं की त्यांनी त्यांच्या जे कार्यक्षेत्रात तालुक्यात आहेत त्या तालुक्याचा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी त्यांनी लक्ष द्यायचं आहे. जिथं काय अडचणी येतील तिथं तलाठी असेल, मंडळ अधिकारी असतील यांना मार्गदर्शन करून त्यांचा निपटारा करायचा आहे. त्यानंतर बघा, तालुका झाला. आता जिल्हा स्तरावर कोण असतो, जिल्हाधिकारी. तर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. आणि जिल्हाधिकारी यांनी काय करायचे, त्यांच्या जे तालुके आहेत त्या तालुक्यांचा वेळोवेळी आढावा घ्यायचा आहे आणि सदर मोहीम यशस्वी राबवण्यासाठी ज्या काही तालुक्याच्या लेवलला अडचणी येतील त्यांची सोडवणूक करायची आहे. हा झाला जिल्हा स्तर. त्यानंतर विभागीय लेवलला बघा, संबंधित विभागीय आयुक्त यांची त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्याकरता विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
आता विभागीय आयुक्त यांनी काय करायचं आहे, त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यांचा आढावा घ्यायचा आहे. त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल या नमुन्याप्रमाणे, बघा आपण स्क्रीनवर नमुना दाखवलेला आहे, तर त्यांनी या नमुन्यामध्ये प्रत्येक सोमवारी निश्चितपणे या ईमेल आय डीवर म्हणजे या पत्त्यावर हा अहवाल सादर करायचा आहे. स्क्रीनवर तुम्हाला ईमेल आय डी पण दिलेला आहे. त्यानंतर बघा, सदर मोहिमेअंतर्गत वारस नोंदीकरता अर्ज ई हक्क प्रणालीमार्फतच नोंदवायचे आहेत. त्यानंतर बघा, 7/12वरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी आता जे आपण वर कार्यक्रम पाहिला त्यानुसारच कार्यवाही करायला हवी व जिवंत 7/12 मोहीम यशस्वी होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. तर बघा, अतिशय चांगला उपक्रम शासन राबवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांचं काही असं वारसांच्या नोंदीची काही अडचण असेल, काही अजूनही काही राहिलं असेल, तर त्यांनी ताबडतोब वारसाच्या नोंदी आपल्या लावून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.